मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष डी.एन. पाटील यांचा विविध संघटनांतर्फे सत्कार। साक्री तालुक्यातील कासारे येथील जैन भवनात गुरुवार 20 ऑगस्ट रोजी वसंतराव दादा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा साक्री तालुका मुख्याध्यापक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री डी.एन. पाटील यांचा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला। साक्री तालुका प्रवासी महासंघ, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, निसर्ग मित्र समिती व पारक परिवारातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि भावी शैक्षणिक व सामाजिक आयुष्यासाठी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सुरेश पारख, सौ मंगला पारख, विलास देसले, सुहास सोनवणे व विनोद सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून डी.एन. पाटील सरांच्या कार्याचा गौरव केला। सत्काराला उत्तर देताना पाटील सर म्हणाले की सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, बुद्धिमत्ता व संस्कारासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन। कार्यक्रमाला साक्री तालुका प्रवासी महासंघ व अनिसचे अध्यक्ष सुरेश पारख, उपाध्यक्ष सौ मंगला पारख, अनिस व निसर्ग मित्र समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देसले, उपाध्यक्ष सुहास सोनवणे, विराज देसले, कार्याध्यक्ष रत्नमाला सोनवणे, प्रधान सचिव विनोद सोनवणे, सहसचिव पी.बी. गांगुर्डे, मनोहर भांबरे, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष प्राचार्य बी.एम. भांबरे, माजी शिक्षक विस्तार अधिकारी बी.व्ही. पिंगळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय पागुल, माजी पंचायत समिती सदस्य सौ मनीषा देसले, चंद्रजीत भांबरे सर, भटू भांबरे, हिरालाल पारख, लखन बागुल, दीपक चव्हाण आणि दीपाली चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराळे।